तुम्हाला दुश्मन कधी तयार होतात? तुमची प्रगती झाली का दुश्मन होतात. जोपर्यंत तुम्ही गरीब आहात, जोपर्यंत तुमच्या कालवणाला तेल नाही, अंगाला चांगले कपडे नाही, तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही. पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल, जेव्हा जे नालायक आपल्याला हसत होते ते नालायक म्हणतात त्याला माज आला. आपल्यावर संकट येईल ना महाराज, तेव्हा आपल्या बाजूने कोणी नाही. आपण गरीब होता ना, तेव्हा एक आपल्या मागे नव्हता. देवाची आपल्यावर कृपा झाली, थोडे आपले दिवस चांगले आले तर तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली. जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते? तुमचं चांगलं झालं का जळणाऱ्यांची संख्या वाढली. आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात, जळणाऱ्या घरचेच असतात. आणि त्यातल्या त्यात घरातलेच असतात, त्यातल्या त्यात वाड्यातलेच असतात, आणि त्याच्यातल्या त्यात एकाच बापाचे असतात. हीच माणसं तुमच्यावर जळतात. थोरल्याला लाल कांद्याचा डाव लागला, ट्रॅक्टर घेतला त्यानं, धाकटा हसला सुद्धा नाही. तुम्हाला ती कंपनी खास नाही. कोणती? ज्यानं ट्रॅक्टर घेतला ती. कधी ध्यानात ठेवायचं, तुमच्यावर गरीबी आहे तोपर्यंत तुम्हाला दुश्मन नाही. एकदा तुमचे दिवस चांगले आले, दुश्मन वाढले. आता उलट फिरा. ज्यांचा ज्यांचा समाज छळ करतो, ज्यांचा ज्यांचा समाज छळ करतो, त्यांचा त्यांचा देव स्वीकार करतो. माऊलीचा समाजाने छळ केला, जगाची आई ठरले. तुकारामांचा समाजाने छळ केला, जगत गुरु ठरले. शिवाजी महाराजांना जवळच्याने त्रास दिला, छत्रपती ठरले. आणि बिचारा शिवाजी महाराजांना तेव्हा तर त्रास झाला, पण आजही आहे. आत्ता आजही त्रास आहे. मग इतिहास आहे जगाचा, जगाचा इतिहास आहे तो. समाज छळ करतो ना तेव्हा लोक हसत असतात, पण देव कृपा करतो ना तेव्हा लोक जळत असतात. त्यामुळं चिंता काही करायची नाही, काही करायची नाही. कीर्तनाला बोलत जायचं, आपल्या पटलं तर हा म्हणायचं, जीव देव का नाही तर त्या जीवाला मी देव आहे याचं आता बोलत जाय. पण त्या ज्ञान बाहेरचं नको. बाहेरच्या ज्ञानाला कुत्र खात नाही. कोण खातंय? शिकलेल्या माणसांना खातं कोण? आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्याला अक्कल आहे? महाराष्ट्रातले वृद्धाश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच आई बाप वृद्धाश्रमात आहे. अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही, किंवा अजून शिळीचं शेण भरणाऱ्या बाईनं सासू उपाशी मारली नाही. पण जी टॉमीशी बोलते, टॉमीशी, ती सासरेशी बोलत नाही. तुम्हाला एक वाक्य सांगू का? आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई हिला जास्त कळतं. सासूला तर शिजल्यावर माहीत झालं, पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असतं. सारखी आईशी भुकत असती पोरगी फोनवर. 15 वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई सांगत होती पोटभर खायचं, कष्ट करायचे. तक्रार आली तर तू येईन मी आहे. का सांगत होती? येडी होती ती का सांगायची माहिती का? उद्या जर माझं शरीर थकलं तर मलाच भाकर मिळणार नाही, मी मुलीच्या संसाराचं वाटोळं का करावं? याचं तिला काय होतं? वा, शब्द पिढी झाला. ज्ञान होतं. मी उद्या घरी माझे शरीर थकलं का माझी सुनच मला भाकरी घालणार नाही, तर माझ्या मुलीचा मी संसार का उद्ध्वस्त करावा? पोटभर खाय, उपाशी राहायचं नाही. उपाशी राहाय वाटलं तर एक दिवस, पण घराची मान खाली होता कामा नये. या 15 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती, एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या वावरात कांदे वाट्यानं करील, पण तो शान भरायचं नाही. 90% पोरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आयांनी केलं. यावर तुमचं मत काय? या दिसत्यात फक्त अशा, इतक्या खोडी आहेत यांच्याकडे, इतक्या खोडी. फक्त कीर्तनाला बसलेल्या बाईनं मला सांगायचं का तू जाणतो या पोरीचा 8 दिवस फोन नाही, अशी बाई कोणती? बॉटवर कर, मी सत्कार करतो तुला, कर बॉटवर. जाऊ दे, आजचं पाकिट देतो तुला, कर बॉटवर, चल.
तू काय भुकत असती पुरुषी रोज? तिकडे मर ना, हरभऱ्याची भाजी खोड ना, वावरात मर ना, का दुसऱ्याचं घर बिगडी ती? बरं बोलत काय असती पुरीच्या? काय कालवून केलं? भूमीला भाजले खाती? जीवली का झोपली का? आणि किती बकर झाली की तुझ्या शेळीला? ती म्हणली 3. बया एक कुठं पिन? तुला काय करायचं ते कुठं पिऊ? काय तिला 11 बकडं हो नाही तर 21 हो, तुला तकलीफ काय? हा विनोद नाही महाराज. आपल्या घरात काय कालवण आहे हे आपल्या आईपेक्षा तिच्या आईला पहिलं माहित असतं. चला थोडं पुढं, आता करंट लागला तुम्हाला अभंगाचा. म्हणजे काय नाही, बस फिट बसलं कीर्तन. ज्ञान नाही. 2 भावांची 40 वर्ष कथिरीत केस चालली, दोघंही मेले, वकीलही मेला आणि बाण जाग्यावर राहिला. काय नाही, ज्ञान नाही. पण कोणतं ज्ञान? शाळेतलं ज्ञान सोडून द्या. शाळेतल्या ज्ञानाला कोण खातं? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीवाडी उतारल्या. कोणी उठायचं नाही, 2 खोल्या बांधा गाडी घ्या. लोकांनी पोरं कुठून आणायची? तुम्हाला जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उतारला, कुठून आणायची लोकांनी पोरं? बरं लोकांना पोरं होतील कशी काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही 3रं होऊन देते नाही, आणि जे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोक करतील काय? रेंज गेली काहींची, रेंज पाहुणे यायला, काहीचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. बरं आधार मामाचा होता तोही दुश्मन झाला. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. कोणतं ज्ञान? 4था अध्याय. ते ज्ञान पाहिजे बरवे जरी म्हणे त्या नावे संता या भाजवे सर्वे शिशी. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय. आत्मलाभासारखे घोमटे काहीच न दिसे. कोणतं ज्ञान? 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान असेल तर, आणि आतलं ज्ञान आलं का सुख आलंच. कारण ज्ञानच देव, देवच ज्ञान. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासाहुनी गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषाची. 10वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान, ज्ञानदेव. ज्ञानच देव, पण ते ज्ञान आतलं असावं. बाहेरच्या ज्ञानाला कोणी खात नाही, फायनल. पण ते ज्ञान जर आलं तर कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. पुरावा 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडा. दुःखी काय झाले? 3रा अध्याय. वव्यानी टाकायचा. ज्ञाने विण नासले आणि बुद्धी भेदास आले. यांचं ज्ञान भ्रष्ट झालं, बुद्ध्या गेल्या, आणि हे माणसं काय करायला लागली? हाच प्रश्न अर्जुनाने विचारला होता देवाला. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येड्यावानी का वागतात? का वागतात? गाथा पाट्याने येड्यावानी वागतो, ज्ञानेश्वरी पाट्याने येड्यावानी वागतो. मोठे माणसं असं येड्यावानी, बहुतेक वेळा मोठेच माणसं येड्यावानी वागतात. बहुतेक नाही, वागतातच. जी माणसं स्वतःला विद्वान समजतात तीच माणसं कधी कधी पाय घसरून वागतात. भागवत पाठ आहे, भागवत करतोय मी, पण ज्या गावात कथा ठुली तिथून रुक्मिणी घेऊन येतो. स्वयंवर नाही झालं पण सत्य कथा झाली, असं का होतं? हा प्रश्न अर्जुनाने विचारला होता देवाला. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी हेड्यावानी का वागतात? त्याचं उत्तर अर्जुनाला देवाने इतकं सुंदर दिलंय 2ऱ्या अध्यायात. अध्याय नंबर 2 ववी नंबर 350. येत इंद्रिय जे जे म्हणतील तेच पुरुष करते. ही माणसं किती मोठी झाली तर ही इंद्रियाच्या अधीन आहेत, आणि इंद्रियाच्या अधीन झालेली माणसं वासना आकळू शकत नाही, परिणाम धोका खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. असं का वागतात? काय माणसं म्हणतात ना, तो माणूस फार हुशार हो, काय झालं? झालं नाही काही, ते होतच. झालं नाही काही, ते होतच. काय होतं? 3ऱ्या अध्यायातल्या शेवटच्या वाव्या. अरे त्याच्यामध्ये जे आहेत ते काय करतात? जळेविण फुडविती, आगेविण चाळीती, दोरेविण बांधिती, शिकल्याविण रोविती, पाशकेविण गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. त्याला संपवतात.
त्याला संपवतात आणि संपवल्याशिवाय राहत नाही. हो, संपवतातच. आणि महाराजांनी तर तुकोबरायांनी डायरेक्ट सांगितलं, कामा तुरा बहिणा लाज. त्या माणसाला भीती नसते आणि लाजही नसते. ज्ञान आलं का कटेवर हात असणारा चिंता करीत नाही. आपण चिंता करायचं काही कारण नाही. कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. तिसरा, बेवडे 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 जुगारे बिगारे पुढारे पढारी. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. चायला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं. कॉलेजच्या पुरी, बापाला धोका देणाऱ्या पुरी काय. सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि धर्मनाथ बीजेतले अखंड नाम सप्त्यातल्या तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही मला आतापर्यंत चाललं काय होतं. आता ही धर्मनाथ बीज काय आहे ती एवढी 2 मिनिटात सांगतो आणि अभंगात घुसवतो. महिला मंडळ पटकन पटकन बोलायचं. आता आजर एक तुम्ही नाही मग बोला जायचं आपल्याला. महिन्याचे दिवस किती? 30. सावध राहा बरं का. महिन्याचे दिवस 30. मग वर्षाचे महिने किती? 12. फायनल बरं का. वर्षाचे दिवस, वर्षाचे महिने 12. महिन्याचे दिवस 30. 30चा अर्धा भाग 15. आता तुम्ही बरं का पटकन. पहिल्या 15वाड्याला म्हणतात शुद्ध आणि दुसऱ्या 15वाड्याला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. हा आले जागेवर. आणि वद्य किती? 12. मग शुद्धला येते ती अमावस्या पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. गेली एका मिनिटात 12च्या 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, पाचवी पौर्णिमा नारायण पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कुरुपुर, 7वी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, 8वी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा, 10वी पौर्णिमा 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. संपल्या ना 12. हा चला मग अमावस्या किती? 12. सणाच्या 2 4 आहेत. एका अमावस्याला शनीचा जन्म आहे, एका अमावस्याला बैल पूजला पाहिजे, एका अमावस्याला लक्ष्मी पूजली पाहिजे, एका अमावस्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. गटार अमावस्या इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स अँड बेवडा. आता पौर्णिमा झाल्या 12, अमावस्याला झाल्या 12. आता लागला करंट तुम्हाला. आता वर्षातच सांगून टाकतो एका मिनिटात. पौर्णिमा झाल्या 12, अमावस्या झाल्या 12, प्रतिपदा होती 24. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. 24 मधल्या 2च सणाच्या आहे. एक बलिप्रतिपदा आणि 2 गुढीपाडवा. द्वितीय 24 सणाच्या 3 धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. तृतीया 24 सणाच्या 2 अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थ्या 24 मंगळवारी आली तर अंगारकी, बाकी सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 24 सणाच्या 5 नागपंचमी, रंगपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी. षष्ठ्या 3 नाथषष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी. सप्तम्या 1 रथसप्तमी. अष्टम्या 3 कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3 रामनवमी, अविद्वा नवमी, महानवमी. दसम्या 2 माघ शुद्ध दशमी आणि माघ शुद्ध दशमी आणि दसरा. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1 धनत्रयोदशी, चतुर्दशी 3 नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, अमावस्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60-60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही. ते का नाही एवढं बारीक पाहिलं. त्यांना बी लोक म्हणत्या जुळत नाही का, थोडं सरकून घ्या. ते बी गुरुचा गुरु बदली त्यात. ते काय कच्चे त्यांच्याकडे एकच तोडगा आहे, थोडी शांती करावं लागेल. अहो तो पर्या 12वी पासूनच शांत व्हायले, त्याची काय शांती करता. त्याला 3 पोरीने धोका दिले. तो आता जुळलं म्हणून जुळलं. महाराजांची भाषा आहे महाराज. लोक शास्त्र पाळायला तयार नाही. काल षट्टीला एकादशी होती, त्र्यंबकेश्वरची यात्रा होती, महावारी, तरी काल लग्न होती. तर काय याच्यापेक्षा हलकट दिवस यावा महाराज. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. कोण सांगा रे हलकटांना. आणि हे कोणचं ऐकतील. टपुर्या मानेच्या माळा ज्यांच्या गळ्यात आहे त्यांच्या पुरीचे लग्न एकादशीला आहे. काय तोंड जोडीता गण लावून हिंडतो ना लाईक. आणि त्याला विचारलं का होऊन जाईल.
आणि जावायची येडं निघलं आईला एकादच. अरे एकच पोर आहे तुला, एकादशी लगीन करू नको, होऊन जाईल. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू आणि आहे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाइटिंग लावली घराव, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000चे फेटे आणले येड्यांना. उरफाटे बावलीच्या सोनाला सोनं केलं 13 तोळे. येडबड बायांना लुगडे घेतले 1.5 लाखाची, 6.5 लाखाला ठोकून घेतली आणि सुनच निघली हाती. आईला हात्या म्हणजे झटका आहे तो. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. कागद आणि पेन काढा. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359. ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. एकानं मला कीर्तना तिच्या उभं राहून एकादशीला लगीन केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली आपली अक्कल. गाथाई बंद, ज्ञानेश्वरी बंद. पण त्या ओवी आहे त्याला बरं का 16व्या अध्यायात स्वर्गीयचे ठाण कुणा विष झाले. पण 17व्या अध्यायात ओवी आहे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. नंबर सगळं घ्या. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वारे वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय राहत नाही. ही कशी मराठी. अध्याय नंबर 3 त्याची ओवी आहे. अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगा का मी पोरगी पळून आणले आणि माझा संसार चांगला आहे. अख्खे पैसे भरून देईल लग्नाचे. रोख घे शांबड्या रोख. द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. द्यायला येडेत का मी. तुम्ही माना नाही तर नका मानू, पण शास्त्र आहे. आणि माणसं घमेंडी शास्त्र मानायला. पैशाची घमेंड झाली, ऊत आला मोकार, पैसा बेसुमार झाला आणि भेजा कमी झाला. आणि म्हणून त्या ह्या संस्थांच्या गायकवाद गुणजन मंडळाले सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. बस मग तुम्ही म्हणा आतापर्यंत चाललं काय होतं. आतापर्यंत अभंग कोणाचा एक. आता ह्या जगात कुसलं बरं का अभंगात आपण याला 2 भाग पाडायचे, अंतर्भाग आणि बाह्य भाग. अंतर्बाह्य भाग पटकन ऐका म्हणजे अंतर्भागाला वेळ लागेल. बाह्य भाग असा आहे, या जगात 7 प्रकारचे लोक आहेत. 1 स्वार्थी, फक्त मला. 2 स्वार्थी नाही परार्थी नाही. 3 निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. आणि 4 स्वार्थी परार्थी, स्वार्थही नाही परार्थही नाही, निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. 1 काही माणसं निव्वळ स्वार्थी आहेत, काही माणसं निव्वळ स्वार्थी आहेत. 1 दुसरं निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. गाय चारा खाणे स्वार्थ, दूध देणे परार्थ. बैल चारा खाणे स्वार्थ, आऊत ओढणे परार्थ. नदी सागराला मिळणे स्वार्थ, पण जाताना सगळ्यांचं कल्याण करीत जाणे परार्थ. पण एक वर्ग स्वार्थही नाही परार्थही नाही, इच्छू.